दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरामध्ये इमारतीला आग लागलेली आहे। अग्निशमन दलाने तात्काळ तिथे पोहोचत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, नेमकी किती वाजता आग लागलेली आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? संदीप, माझा आवाज पोहोचतोय? श्वेता, साधारणतः अर्ध्या ते पाऊण तासापूर्वी कॅनॉट प्लेस परिसरामध्ये ही आग लागली होती। गजबजलेला हा परिसर आहे, दिल्लीचा मध्यवर्ती परिसर म्हणून ओळखला जातो आणि याच परिसरामध्ये जी गोपालदास बिल्डिंग आहे, आपण समोर दृश्यांमध्ये पाहतो, याच बिल्डिंगवर मध्ये 11व्या मजल्यावर खरं तर ही आग लागली होती आणि सध्या ही आग जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे। मात्र सध्या कुलिंगचं काम केलं जाणार आहे। महत्त्वाचं हेच आहे की जवळपास 15 ते 16 अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या भागामधून देखील ज्या अत्याधुनिक गाड्या आहेत त्या सगळ्या या ठिकाणी मागवून घेण्यात आलेल्या आहेत। आता जी आपण ही गाडी पाहतोय श्वेता, ही खरं तर कॅमेरा, लाईट आणि पाण्याचा फवारा अशा पद्धतीची अत्याधुनिक आहे। त्याचं कंट्रोल आपण पाहतो इथूनच केलं जात आहे आणि आत्ता ती आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे। ज्यावेळेला आग लागल्याचं समजलं त्यानंतर सगळ्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं होतं, कारण या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट ऑफिस आहेत, त्याचबरोबर खासगी काही कंपन्यांची देखील अनेक ऑफिसेस आहेत आणि दुपारचा खरं तर लंच टाईम असल्यामुळे बरेच कर्मचारी हे बाहेर आले होते। मात्र त्याच वेळेला ही आग लागली। महत्त्वाचं हेच आहे, राजधानी दिल्लीमध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये थंडी आहे, त्यामुळे हीटर सुरू करण्यात आलं होतं आणि त्यातून शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली असावी असा एक अंदाज व्यक्त केला जातोय। पण दुसरं महत्त्वाचं, कॅनॉट प्लेस परिसरामध्ये जे फायर स्टेशन आहे त्या फायर स्टेशनच्या अगदी बाजूलाच खरं तर ही गोपालदास बिल्डिंग आहे, त्यामुळे जी मदत आहे ती तात्काळ पोचली आणि म्हणूनच कुठलीही दुर्दैवी घटना किंवा म्हणजे जी हानी आहे ती झालेली नाही असं म्हणता येईल। समोर आपण पाहतोय हेच कॅनॉट प्लेस फायर स्टेशन आहे आणि त्याच्या अगदी समोरच ही गोपालदास बिल्डिंग आहे आणि याच गोपालदास बिल्डिंगमध्ये ही आग लागली होती। मात्र सध्या ही आग नियंत्रणामध्ये आहे आणि सध्या कुलिंगचं काम त्या ठिकाणी करण्यात येत आहे। धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।